नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही प्रमुख लढतींच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. अशा या प्रमुख लढतीपैकी सांगली लोकसभा मतदारसंघातील एक लढत सर्वत्र त्या लढतीत संपूर्ण राज्याचं लक्ष त्या लढतीकडे लागलेलं होतं. या अटीतटीच्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष असलेले विशाल पाटील हे खरं तर या ठिकाणी डार्क हॉर्स ठरलेले आहेत. ते म्हणजे सर्वसामान्यांचे नेते म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वांसमोर आले आणि सर्वसामान्य लोकांनी विजयाची माळ त्यांच्या गळ्यात टाकलेली आहे. तर अशा या विशाल पाटलांच्या बद्दल विट्यातील 7 स्टार न्यूज चॅनलचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार विनायक पवार यांनी त्यांचा लेखाजोखा जो मांडलेला होता तो लेखाजोखा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. मालदेशी न्यूज चॅनल मध्ये आपले सरचे स्वागत आहे. सर, आम्हाला सांगा की जी राज्यातील लक्षवेधी लढत झाली त्या लढतीमध्ये सांगलीची लढत मानली जाते आणि या लढतीत विशाल पाटील अपक्ष असूनही विजय झाले. तर या विजयामागे अनेकांचे हात होते. हा विजय कशा पद्धतीने झाला? खरं तर सुरुवातीला खासदार संजय काका पाटील यांच्या बाबतीतल्या ज्या काही जनतेची मतं होती ती खरं तर बदलली गेली. कारण 2 वेळा संजय काका खासदार झाले, जनतेने त्यांना चांगल्या प्रकारची संधी दिली, पण संजय काकांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. आणि याचा परिणाम काय झाला की जर या पद्धतीनं काम झालं तर याच्यात लोकांच्यात परत असं काही बदल झाला की स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू विशालदादा पाटील यांना खरं तर अपक्ष म्हणून उमेदवारी लढवावी लागली. काँग्रेसनं त्यांचं तिकीट कापलं, पण कुठेही न डगमगता विशाल पाटलांनी ज्या पद्धतीनं काम केलं आणि म्हणतात ना, ज्या वेळेला जनतेनंच ही निवडणूक ताब्यात घेतली किंवा जनतेनंच ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. या पद्धतीनं विशाल पाटलांचा लोकांच्या मनात ज्यावेळेला घर केलं की विशाल पाटलांनाच खासदार करायचं, त्यावेळेला सगळ्या रणनीती त्यावेळेला थांबल्या. जसं की मोदींची लाट असेल किंवा भाजपचा एकसंघ असणारा सर्व नेतृत्व असेल, एकीकडे जनता होती आणि एकीकडे फक्त व्यासपीठावर नेते होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीकडे की नक्की काय होणार. खरं तर विशाल पाटलांनी पूर्ण ग्राउंड रूटला काम करून ही उमेदवारी कशा पद्धतीने लढवली हे आपण बघितलंच असेल आणि त्याच पद्धतीनं लोकांच्या मनात होतं की विशाल पाटीलच खासदार म्हणून निवडून जावेत आणि त्या पद्धतीने विशाल पाटील आज लोकसभेत गेलेले तुम्हाला दिसतं. आता तुम्ही सांगितलं की विशाल पाटील यांच्या मागे सर्वसामान्य जनता होती, नेते एकीकडे आणि सामान्य जनता एकीकडे. सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून जनतेने विशाल पाटलांना आपली संमती दर्शवली होती. तर त्यांच्या विजयाचं रहस्य काय, ते कशासाठी म्हणजे जिंकले कसे ते? कसं आहे, यापूर्वीपासूनच स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या कामाचा लेखाजोखा प्रकाश बापू पाटील, मदन भाऊ पाटील आणि त्याबरोबरच मध्यंतरी ज्यांना कोळसा मंत्रिपद मिळालं हे प्रतीकदादा पाटील, ह्या घराण्याने आतापर्यंत जनतेसाठी अहोरात्र काम केलं. आणि विशालदादा पाटलांच्या बरोबर जरी काँग्रेसनं तिकीट त्यांचं कापलं असलं तरी ज्या वेळेला जनता सोबत आहे त्यावेळेला कुठलीही ताकद रोखू शकत नाही हे साध्य करून दिलं. आणि या वेळेला विशालदादा पाटील खासदार होणार हे सगळीकडे बोललं जात होतं. मात्र त्यावर जे भाजपचं वलय होतं की भाजपची लाट असल्यामुळं संजय काका निवडून येतील, पण त्या फक्त लाटेवर न संजय काका निवडून न येता त्यांनी केलेलं कामच लोकांच्या पर्यंत पोहोचलं नव्हतं आणि त्याचाच फायदा विशालदादा पाटलांना झाला. आणि विशालदादा पाटलांनी सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर ग्राउंड रूटला काम केलं, प्रत्येक माणसाच्या भेटीवर भर दिला. म्हणजे मी मगाशी म्हणलं की नेते एकीकडे आणि जनता एकीकडे अशी कंडिशन ज्यावेळेला तयार झाली त्यावेळेची सिच्युएशन अशी होती की विशालदादा पाटलांनी कुठलंही मागमोस न करता जरी तिकीट नाही मिळालं तर स्वतः फिरण्यावर भर दिला आणि लोकांची जी यापूर्वी केलेली कामं होती हीच त्यांना ह्या विजयापर्यंत पोहोचू शकली. विशाल पाटील जरी अपक्ष असले तरी तसे ते काँग्रेसचा चेहरा म्हणूनच परिचित आहेत. त्यांच्या विजयामुळे काँग्रेसला सांगली जिल्ह्यात नवसंजीवनी मिळेल. आता काय झालं, सुरुवातीपासून विशालदादा पाटील आणि आमदार विश्वजित कदम साहेब यांनी दिल्लीला हेलपाटे घालून ती तिकीट विशालदादांनाच मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही कारणास्तव त्यांना तिकीट देण्यात आलं नाही.
याचा परिणाम असा झाला, ज्या वेळेला निवडून आले विशालदादा, तदनंतर विशालदादांनी आणि विश्वजित कदमांनी स्वतः प्रेसमध्ये जाहीर केलं की आम्ही काँग्रेस सोबतच राहणार. त्यामुळे झालं काय, जी काँग्रेस नावालाही शिल्लक राहणार नव्हतं सांगली जिल्ह्यामध्ये, त्याला पुनर्बांधणीसाठी वेळ मिळाला आणि कार्यकर्त्यांना एक चांगलं उदाहरण मिळालं. त्यामुळे कार्यकर्त्यात संजीवनी तयार झाली. अशा पद्धतीने झाली की आतापर्यंत वालीच कोण नव्हतं, पण विशालदादा पाटील यांच्या खासदार होऊन जाण्याने आणि विश्वजित कदमांच्या सपोर्टमुळे आज परत एकदा काँग्रेस भक्कमपणे उभा राहिली आणि विरोधकांना एक ठाम विरोधक म्हणून आज या माध्यमातून समोर जायला अडचण नाही. जिथं की काँग्रेस पूर्ण संपली असं जाहीररित्या जनतेत बोललं जात होतं. विशालदादांच्या या विजयामुळे आगामी ज्या विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीत काय चित्र राहणार आहे? तुम्ही जर बघितलं तर सर्वत्रच ही परिस्थिती आहे की जिथं जिथं लोकसभेच्या उमेदवार निवडून आले, त्या उमेदवारांच्या तिथं विधानसभेला आता दणका बसण्याची शक्यता आहे. जसं की सांगली जिल्ह्यात तुम्ही बघाल तर विधानसभेची गणितं बदललेली दिसतील, कारण काँग्रेस पूर्णपणे सक्षमरित्या आता काँग्रेसचा खासदार म्हणून विशालदादा वावरत आहेत. आणि त्या पद्धतीने परवा खरगे साहेबांना पण पत्र दिलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा जाहीर करतोय. त्यामुळे जनतेत आता काय झालं की परत एकदा काँग्रेस मार्गस्थ झाला आणि काँग्रेसच्या विधानसभेला सुद्धा चांगली पुनर्बांधणी होऊ शकते. याचा चांगलाच फायदा काँग्रेसला होणार आहे. सांगली मतदारसंघात खरं तर गेली 10 वर्ष संजय काका पाटील हे भाजपचे प्रतिनिधित्व करत होते, ते खासदार म्हणून या ठिकाणी निवडून जात होते. परंतु यावेळेस झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटलांनी त्यांना पराभव त्यांच्यामुळे पत्करावा लागलेला आहे. यामुळं सांगली जिल्ह्यातली भाजप बॅकफूटवर जाईल असं तुम्हाला वाटतंय का? आता भाजपला एक नवीन उभारी घेणं गरजेचं आहे. जरी संजय काकांचा पराभव झाला असला तरी संजय काकांना निवडून येऊ नये म्हणणारी जी नाराज मंडळी आहेत किंवा टीम आहे, खरं तर वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या वरून ही यंत्रणा लावून जर भाजप परत एकदा भाजपला उभारी दिली आणि भाजपला गणित जर बदलावायचे असतील तर परत एकदा नेटानं आणि जोमानं कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहून परत भाजप पक्ष उभा राहू शकतो. बॅकफुटवर म्हणणं हे तितकंस योग्य राहणार नाही, कारण यापूर्वी भाजपनं चांगली मैदानं मारलेली आहेत अशी उदाहरणं आहेत. कारण यापूर्वीचा जर तुम्ही भाजपचा बघितला तर जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भाजपकडेच होतं किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायती असतील किंवा नगरपालिका असतील तर त्या भाजपनं चांगल्या पद्धतीने लढवल्या.